हळद रुसली कुंकू हसले या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला आता जबरदस्त असे ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। आता नेमकं काय घडणार, कसं घडणार हे सगळं आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला। तर आता आपण इथे पाहतोय की दुष्यंत जो आहे तो कृष्णावरती नाराज असतो, रागवलेला असतो। त्यामुळे आता कृष्णा ही दुष्यंतचं मन जिंकण्यासाठी काहीतरी करायचं असं ठरवते आणि मग आता तिला आयडिया येते की दुष्यंतचं मन हे आपण एका खास गोष्टीतून जिंकायचं। आता नेमकी ती खास गोष्ट कोणती आणि कृष्णाला ही कल्पना सुचली तरी कशी, सगळं काही आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। चला तर मग मित्रांनो, अजिबातच वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला। तर आतापर्यंत आपण काय पाहिलेलं आहे की इकडे पूजा ही रहेजाकडे आलेली असते आणि रहेजाला आता तिने कुत्र्यासारखा मारलेला असतो आणि आता रहेजा हा सुद्धा पूजावरती चिडतो आणि पूजाला म्हणत असतो, लायकी विसरू नकोस तुझी। त्यावर मग आता पूजा ही रहेजाने मार खाल्ल्यावरही रहेजाला म्हणत असते, तुला काय वाटतं मी तुला का मारलं असेल? उगाच माझ्याकडे काहीही पुरावा नसताना मी सरळ येऊन तुला धुतलाय असं तुला वाटतंय का? मी मूर्ख नाही आहे रहेजा, समजलं ना? हे बघ। आणि मग ती रहेजाला तिचे आणि त्याचे एकत्र असलेले फोटो व्हिडिओ दाखवते आणि म्हणत असते, हे बघ, हे आपले फोटोज व्हिडिओज तुझ्या जर लग्न झालेल्या लग्नाच्या बायकोला मी पाठवले तर काय होईल तुला माहिती आहे ना? तुझी बायको तुला एका क्षणात सोडून जाईल, तुझ्या सुखी संसाराची माती होईल। आता तू ठरव तुला काय करायचं आहे, मला हवंय ते द्यायचं आहे की तुझ्या संसाराची माती करायची आहे ते, आणि रेप्युटेशनचा कचरा होईल तो तर वेगळाच। आता पूजाने असं म्हटल्यावर रहेजा म्हणतो, तू चुकीचं करतेस, तू मला फसवतेस। त्यावरती म्हणते, मी तुला नाही फसवलेलं, तू मला फसवलंयस। तुला चांगलं माहिती होतं मी आणि डी आम्ही दोघं रिलेशनशिपमध्ये होतो, तरीही तू इच्छा व्यक्त केलीस म्हणून मी तुझी गरज आणि हौस दोन्हीही भागवलं। पण मग तरीही तू डीला असं कसं सांगितलंस की आपण दोघं रिलेशनशिपमध्ये आहोत, माझं तुझ्यावर प्रेम आहे? हे सगळं बोलताना तुला लाज नाही वाटली? लग्न झालं होतं ना ऑलरेडी तुझं, मग माझ्या सुखी संसाराला सुरू होण्या अगोदरच तू सुरुंग का लावलास? त्यामुळे आता मी जे करते ना त्यामध्ये चुकीचं असं काही नाही आहे। मी जे बोलते आणि जे वागते ते सगळं बरोबर आहे, त्यामुळे आता मी तुला सोडणार नाही आहे रहेजा। बघ आता मी फक्त तुझं काय करते ते। त्याबरोबर आता रहेजा म्हणत असतो, हे बघ तू, त्याबरोबर पूजा म्हणते, ठीक आहे तुला नाही ना मला फेवर करायचं, मला नाही ना मदत करायची तुला, तू नाही ना जाऊन डी समोर मी सांगितलेलं बोलणार, तर मग नको बोलूस। मी एक काम करते, ताबडतोब तुझ्या बायकोला हे सर्व फॉरवर्ड करते। आता तुझ्या बायकोचा नंबर कसा मिळवायचा किंवा तुझ्या घरचा पत्ता कसा मिळवायचा हे सगळं मी माझ्या परीने बघते। रहेजा म्हणतो, नाही नको मी तयार आहे। त्यावर पूजा म्हणते, काय म्हणालास? जोरात बोल। त्याबरोबर रहेजा म्हणतो, मी तयार आहे, तुझे म्हणशील ते करायला मी तयार आहे। तू मला जे काही दुष्यंतला सांगायला सांगशील ते सगळं मी दुष्यंतला सांगायला तयार आहे। मग ती आता तिच्या बॉसला सांगते, तू दुष्यंतला हेच सांगायचंस की आपल्या दोघांमध्ये तसं काहीही झालेलं नव्हतं, सगळं तुझ्या मर्जीप्रमाणे तुझ्या मनाप्रमाणे घडलं, त्यात माझी मर्जी माझं मन काहीच नव्हतं, कळलं? त्याबरोबर आता रहेजाने दुष्यंतला कॉल केलेला असतो। आता रहेजाचा फोन आल्यावर दुष्यंत हा फोन बघतो तर रहेजाचा फोन असतो। दुष्यंत पहिला फोन कट करतो, रहेजा पुन्हा फोन करतो, दुष्यंत पुन्हा कट करतो, रहेजा पुन्हा तिसऱ्यांदा फोन करतो, दुष्यंत पुन्हा कट करतो। रहेजा जेव्हा चौथ्यांदा फोन करतो तेव्हा मग मात्र आता दुष्यंतचं डोकं फिरतं आणि दुष्यंत विचार करतो की सतत जरी मी कट केले तरी ह्या मूर्ख माणसाला कळत नाही आहे का की मला याच्याशी बोलायचं नाही आहे म्हणून? जाऊ दे, शेवटी एकदाचं बोलून घेतो आणि याचं काय म्हणणं आहे ते ऐकतोच। मग आता दुष्यंत हा रहेजाचा फोन उचलतो आणि रहेजावरती चिडत म्हणतो, काय काम आहे, कशाला फोन करतोयस मला? हे बघ तुझं काय काम आहे काय नाही आहे मला त्याच्याशी काही एक घेणं देणं नाही आहे, मला तुझ्याशी बोलण्यात काही एक काडी मात्रही इंटरेस्ट नाही आहे आणि तू आता फोन कट करशील ते तुझ्याही भल्याचं राहील आणि माझ्याही, फोन कट कर। त्याबरोबर आता रहेजा दुष्यंतला म्हणायला लागतो, हे बघ दुष्यंत, प्लीज असा चिडू नकोस, एकदा माझं ऐकून घे, मला काय म्हणायचं आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न कर। मला मान्य आहे की तुला माझा राग आला आहे, पण मला तुला जी गोष्ट सांगायची आहे ती सांगणं खरोखर खूप महत्त्वाचं आणि गरजेचं आहे। जर मी तुला ती गोष्ट नाही सांगितली तर कदाचित मी स्वतःलाच खूपच जास्त नर्वस फील करेन, मला स्वतःचीच लाज वाटायला लागली। त्यामुळे प्लीज मी एकदा तुला काय म्हणतोय ते ऐकून घे, मला तुला भेटायचं आहे, मला तुझ्याशी थोडं महत्त्वाचं बोलायचं आहे,
प्लीज मला येऊन भेट. त्यावर दुष्यंत म्हणतो मला नाही भेटायचं. रहेजा त्याला खूप रिक्वेस्ट करतो आणि दुष्यंत या गोष्टीसाठी तयार होतो. पूजा म्हणते डीला भेटून मी जेवढं सांगेन, जसं सांगेन तेवढं ते आणि तसंच बोलायचं. मग आता रहेजा म्हणतो तेच बोलायचं आहे ना जे तू आत्ता बोललीस ते, की तुझ्याबरोबर जे काही मी केलं त्या सगळ्यात माझी संमती होती. मी तुला काही विचारून केलं नव्हतं, मी तुला त्रास दिला होता. पण हे बघ, तू लक्षात ठेव एक गोष्ट गौतमी, तू जे काही बोलतेस ते सगळं खोटं आहे आणि चुकीचं आहे. जे काही त्या दिवशी आपल्या दोघांमध्ये झालं होतं ते आपल्या दोघांच्याही संमतीने, आपल्या दोघांच्याही पूर्ण मर्जीने झालं होतं. मी खोटं असं काही बोललेलं नव्हतं. आपण दोघं रिलेशनमध्ये आहोत हीच गोष्ट मी दुष्यंतला सांगितली होती आणि मला वाटत नाही मी त्यामध्ये काही चुकीचं केलं होतं. पूजा म्हणते आता लायकी जास्त विसरत असशील तर बायकोला मेसेज करू का? मग तो म्हणतो बरं ठीक आहे, तू म्हणशील तसंच होईल. मग आता लगेचच रहेजा आणि पूजा हे दोघंजणं दुष्यंतच्या गावाला म्हणजेच परडी गावाला यायला निघालेले असतात. आणि मग आता दुष्यंत हा परडी गावाच्या वेशीबाहेर रहेजाला भेटायला येतो. मग रहेजा आता दुष्यंतला म्हणत असतो दुष्यंत आय एम रिअली व्हेरी सॉरी, त्या दिवशी मी तुला जे काही बोललो ते सगळं खोटं होतं. दुष्यंत म्हणतो म्हणजे कशाबद्दल बोलतो आहेस तू, काय म्हणायचं आहे तुला? मग रहेजा आता दुष्यंतला सांगतो की त्या दिवशी मी तुला म्हटलं की माझं गौतमीवर प्रेम आहे, गौतमीचं माझ्यावर प्रेम आहे, ते सगळं खोटं आहे, मी तिला फसवलं होतं. त्याबरोबर दुष्यंत म्हणतो काय? त्यावर तो त्याला सांगतो की हो, मी तिच्या ड्रिंकमध्ये एक चुकीचा पदार्थ मिक्स केला होता आणि ते खाऊन तिला नशा आली आणि मग मी तिच्यासोबत मला जे हवं होतं ते सगळं केलं. माझी चूक आहे या सगळ्यात, सगळं माझ्या संमतीने घडलं होतं, तिच्या नाही. तर इकडे आता कृष्णा ही दुष्यंतच्या पोटात शिरण्याचा मार्ग शोधत असते. तिला वाटत असतं की काही झालं तरी दुष्यंत सरकारांचा माझ्यावरचा राग गेला पाहिजे, त्यांना मनवण्यासाठी मला काहीतरी केलं पाहिजे. पण आता दुष्यंतला कसं मनवायचं आणि दुष्यंतला मनवण्यासाठी काय करायचं हा एक खूप मोठा टास्क कृष्णाच्या समोर असतो. मग आता ह्या टास्कमधून कसं बाहेर पडायचं हा विचार कृष्णा करत असताना कृष्णाला आता प्रश्न पडतो की आपण कोणाची मदत घेऊ शकतो या सगळ्यात, कोण आपल्याला मदत करू शकतं, कोण उत्तम मार्ग सुचवू शकतं. बाळजाबाईंबरोबर बोलू काय? नाही नग बाळजाबाई आधीच आपल्यावर चिडल्या आहेत. बाळजाबाईंबरोबर बोलणं काय उत्तम ठरायचं नाही. मैना काकू नाही मैना काकूंबरोबर पण मैना काकू बाळजाबाईसने सांगतील. मग काय करू? थोरल्या सरकारांबरोबर बोलू काय? मग आता कृष्णा विचार करते की दुष्यंतच्या वडिलांजवळ आपण बोलावं आणि तेच आपल्याला सांगतील काहीतरी मार्ग दुष्यंतला कसं मनवायचं याच्यासाठी. मग कृष्णा आता आढळरावांकडे येते आणि आढळरावांना म्हणत असते थोरलं सरकार, सकाळच्याला माझ्यामुळं जे काही झालं त्यासाठी मला माफ करा, म्या चुकीचं वागलो. मला बाळजाबाईंनी एवढी जबाबदारी दिली होती किल्ल्यांची आणि म्या किल्ल्या व्यवस्थित नाही राखल्या, त्यामुळं दुष्यंत सरकार माझ्यावरती नाराज आहे, ते रागवल्यात. मला काय बी करून त्यासनी मनवायचं आहे, त्यासनी मी रागात चिडलेलं नाही बघू शकत. तुम्ही मला आता काहीतरी सांगा की मग कसं म्हणू दुष्यंत सरकारसनी. मग आता इतक्यात त्या ठिकाणी भक्ती येते. भक्ती म्हणते माफ करा पण म्यामध्ये बोलू काय? त्यावर लगेचच आढळराव बोलण्याची परवानगी देतात. मग भक्ती म्हणत असते अगं कृष्णे, प्रत्येक माणसाच्या मनात शिरण्याचा मार्ग ह्यो त्याच्या पोटात नसतो. तू बी दुष्यंत दाजींसाठी काहीतरी मस्त त्यांच्या आवडीचा पदार्थ बनव, मग बघ ते कसे खुश होत्याल ते. त्याबरोबर कृष्णा म्हणते अगं पण त्यांच्या आवडीचा पदार्थ कोणता हे मला कसं कळायचं? आढळराव म्हणतात त्यासाठी आम्ही मदत करतो की तुमच्या नवऱ्याला जास्त पास्ता आवडतोय, शहरात त्याला भाकर भाजी मिळत नाही ना व, त्यामुळं तेच जास्त आवडीनं खाते. त्यावर कृष्णा म्हणते आयु पर ह्यो पास्ता नेमका बनवतात कसा? नाही म्हणजे मला नाही येत थोरले सरकार. त्याबरोबर आढळराव म्हणतात आता ते काय करायचं ते तर तुम्हासनीच ठरवावं लागणार, मन जिंकायचं आहे ना व नवऱ्याचं. मग आता विचार करा कसा बनवता येईल पास्ता, काय करता येईल. मग आता कृष्णा विचार करायला सुरुवात करते काय करता येईल. काहीही करून पास्ता बनवायचा आहे हे तर तिने ठरवलेलं असतं. मग ती भक्तीला विचारते भक्ते पास्ता कसा करते तो तुला ठावा आहे काय? त्यावर भक्ती सांगते नाही गं कृष्णा, मला पण नाही माहिती. मग आता कृष्णा विचार करते की आपण इंटरनेटवर सर्च करूया. आणि मग आता कृष्णा ही मोबाईल काढते, यूट्यूबवरती पास्ता कसा बनवायचा हे सर्च करते. आणि मग आता त्याच्यामध्ये येतात कॅप्सिकम घ्यायच्या वेगवेगळ्या रंगांच्या, कांदा घ्यायचा एक, टमाटर घ्यायचं, सगळं मस्त बारीक चिरून घ्यायचं आणि त्यानंतर मग छान अशी फोडणी बनवायची आणि त्याच्यामध्ये सगळा पास्ता टाकायचा. त्यानंतर पास्ता सॉस, त्याचबरोबर आणखीन बऱ्याच गोष्टी त्या पास्तामध्ये टाकायच्या आणि मस्त चिली फ्लेक्स वरतून थोड्याशा टाकायच्या आणि गरम गरम पास्ता सर्व करायचा.
सॉसबरोबर पास्ता खाऊ शकतो असं सुद्धा त्यामध्ये त्या बाईने सांगितलेलं असतं. मग कृष्णा आता मस्त गरम गरम पास्ता बनवते. आता कृष्णाला खरं तर पास्ता बनवताना भीती वाटत असते, पण तरीही दुष्यंतसाठी कृष्णा स्वतःच्या मनातली भीती बाजूला ठेवते आणि छान पास्ता बनवते. आणि मग आता ती छान सॉसने तिथे एक स्माइलीसुद्धा काढते आणि म्हणत असते, दुष्यंत सरकार, मला ठाव आहे तुमचा माझ्यावरचा राग फार काळ काही टिकून राहायचा नाही. ह्यो पास्ता एक डाव तुम्ही पाहिला का नाही की मग बघा तुमच्या मनात माझ्याबद्दलचा असलेला राग, माझ्याबद्दलची असलेली आडी एकाएकी गायब होऊन जात्या का नाही ती. आता कृष्णावरती जाते खरी, पण खोलीत दुष्यंत नसतो. दुष्यंत हा आता पूजाला भेटायला आलेला असतो. आता तिकडनं लगेचच रहेजा गेल्यावर पूजा येते आणि पूजा आता म्हणायला लागते, डी बघितलंस ना का अजूनही तुझ्या मनात माझ्याबद्दल काही शंका कुशंका बाकी आहेत. नाही जरी असतील तरी मला स्पष्टपणे सांगून टाक. पण मी एक खरं बोलते, माझं प्रेम होतं तुझ्यावर, माझं प्रेम आहे तुझ्यावर आणि माझं प्रेमही राहील तुझ्यावरच. मी तुझ्याशिवाय ना कधी कोणाचा विचार केला होता, ना कधी करू शकेन, ना कधी करणार. माझ्यासाठी फक्त तू आणि तूच महत्त्वाचं आहेस. तुझ्यापेक्षा फार महत्त्वाचं मला काहीसुद्धा नाही आहे माझ्या आयुष्यात. पण तुला त्याबरोबर दुष्यंत म्हणतो, हे बघ गौतमी, आता तू या सर्व गोष्टी प्लीज सोड. आपल्यात जे काही घडलं ते गैरसमजातून जरी घडलं असलं तरीसुद्धा मी आता खूप पुढे आलो आहे. माझं लग्न झालं आहे हे मी विसरू नाही ना शकत. त्याबरोबर पूजा म्हणत असते, डी अरे लग्न झालं आहे हे मलाही मान्य आहे की, पण ते लग्न झालं आहे त्याला खरोखर काही अर्थ आहे का? तू तुझ्या बायकोवर मनापासून प्रेम करतो आहेस का? तू तिला स्वीकारलं आहेस का? विचार ना एकदा स्वतःच्या मनाला. तूही अजूनही आतून माझ्यावरच प्रेम करतोस ना? मग मात्र दुष्यंत निरुत्तर झालेला असतो. पूजा म्हणत असते, डी मला व्यवस्थित माहिती आहे तुझं आजही माझ्यावर प्रेम आहे आणि कालही माझ्यावरच प्रेम होतं. त्यामुळे तू माझ्याशी खोटं नाही बोलू शकत. म्हणून मी म्हणते प्लीज. त्यावर दुष्यंत म्हणतो, अगं लग्न झालं आहे माझं, त्याचं काय करू? पूजा म्हणते, डी अरे त्यात काय एवढं? तुझं लग्न झालं आहे तरी मला काहीच फरक पडत नाही, कारण माझं प्रेम नितांत खरं आहे. मी खोटं बोलत नाही आहे डी. तू तुझ्या बायकोला डिवोर्स दे, तू तिला सोड. मला काहीच फरक पडत नाही तुझं लग्न झाले नाही. मी आजही तू आहेस तसा तुला स्वीकारायला तयार आहे डी. प्लीज माझा विचार कर. मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत. प्लीज. त्यावर मग मात्र आता दुष्यंतला कळत नसतं की आता आपण काय बोलावं आणि कसं बोलावं, कारण तो पूजाला इतकं समजावतो आहे पण पूजाला काही ऐकून घ्यायचंच नाही आहे. पूजा दुष्यंतला हेच सांगते की माझं प्रेम आहे आणि मला तू हवा आहेस. दुष्यंत तिला म्हणतो की हे बघ मी असं नाही करू शकत. रांगडे पाटलांच्या घरामध्ये मुलीला दिलेलं वचन, मुलीलाच काय दिलेलं वचन, दिलेला शब्द आजपर्यंत कुणीही मोडलेला नाही आहे. मग जर आज मी तो शब्द मोडला, खोटा ठरवला तर ते सगळं कसं चालेल? त्यामुळे मी असं शब्द फिरवू शकत नाही. त्यामुळे मला आता त्या मुलीला फसवता नाही येणार, मी नाही सोडू शकत तिला. त्यावर गौतमी म्हणत असते, अच्छा तिला दिलेला शब्द तू मोडू शकत नाही आणि मग मला दिलेल्या शब्दाचं काय डी? एक शब्द निभावण्यासाठी तू दुसरा शब्द मोडणार आहेस का? तू तिच्या आधी मला शब्द दिला होतास माझ्याबरोबर आयुष्य घालवण्याचा, मला 7 जन्म साथ देण्याचा, माझ्याबरोबर संसार करण्याचा. मग माझ्या शब्दांचं, माझ्या वचनांचं काय डी? तर दुसरीकडे आता कृष्णा खोलीत येते आणि बघते तर काय रूममध्ये दुष्यंतच नसतो. कृष्णा विचार करायला लागते, हे दुष्यंत सरकार पण ना आता अचानक निघून कुठं गेले? मी कधीपासून यांची वाट बघायलो आहे. मगाशी तर खोलीतच बसले होते आणि आत्ता अचानक इथनं कुठंतरी निघून गेलं. यांचं की नाही मला हेच कळत नसते, कधी काय करत्याल आणि कधी काय, याचा काही नेम नाही यायचा. आता हे थंड झालं तर मग ह्याची चव जाईल. अहो दुष्यंत सरकार, अहो या की लवकर, म्या ना तुमची हे पास्ता तुमचा वाट बघायलो आहे, या लवकर या. असं म्हणत आता कृष्णा ही पास्ता घेऊन तिथेच थांबते. दुष्यंत आला की दुष्यंतला गरम पास्ता खाऊ घालेन आणि मग दुष्यंतच्या मनातला सगळा राग जाईल. आणि एकदा का दुष्यंतच्या मनातली आडी गेली की मग समजा चांगलं होईल, समजा आपल्या मनाप्रमाणे घडल, असेच विचार कृष्णाच्या मनामध्ये असतात. तर इकडे पूजा ही दुष्यंतला मिठी मारायला येत असते, पण दुष्यंत हा पूजाला जवळ घेत नाही. तो पूजाला स्वतःपासून लांबच ठेवतो आणि म्हणतो, प्लीज मी कितीही काहीही नाकारलं किंवा काहीही बोललो तरी जे सत्य आहे ते बदलता येणार नाही आहे. आणि सत्य हेच आहे की माझं लग्न झालेलं आहे, मी मॅरिड आहे. आणि लग्न झालेलं असताना एका दुसऱ्या मुलीला असं जवळ घेणं हे मला बरोबर वाटत नाही. त्यामुळे तू माझ्या प्लीज जवळ येऊ नकोस. माझ्यापासून जितकी लांब राहशील तितकी तूसुद्धा चांगली राहशील, तुझ्यासाठीसुद्धा ते सेफ असेल आणि माझ्यासाठीसुद्धा ते उत्तम ठरेल. त्यामुळे प्लीज उगाच माझ्याजवळ येऊ नकोस, माझ्यापासून लांब राहा. आता दुष्यंतने हे स्पष्ट शब्दात असं सांगितल्यावर मग मात्र पूजाला राग येतो. पूजा, ठीक आहे तुला नको आहे ना मी, आता तुला काय वाटेल ते तू कर, पण मला दिलेला शब्दसुद्धा मोडू नको. माझाही विचार कर, माझ्या प्रेमाची
परवा असेल ना तर मलाही जप, एवढं बोलून तिकडनं निघून जाते. मग दुष्यंत घरी आलेला असतो. आता घरी येताना दुष्यंतच्या मनात तेच सगळे विचार सुरू असतात. इतक्यात आता कृष्णा बघते की दुष्यंत घरी आला आहे. कृष्णा आता मागून दुष्यंतला हाक मारते, दुष्यंत सरकार, ओ दुष्यंत सरकार. आता दुष्यंतच्या डोक्यात काहीतरी वेगळेच विचार सुरू असल्या कारणामुळे दुष्यंतला कृष्णाचा आवाजच ऐकू येत नाही. दुष्यंत तिकडनं तसाच पुढे निघून जातो. आता दुष्यंत पुढे जातो म्हणून मग कृष्णा दुष्यंतच्या मागे मागे जिना चढून खोलीत यायला लागते. ती आता मनातल्या मनात म्हणत असते, बाबू दुष्यंत सरकार माझ्या अजून बी लई चिडलेले दिसते. नाही, जर त्यांच्या मनात काय आडी नसते तर ते माझ्याबरोबर बोलले असते. पण त्यांनी मला आवाज देणं तर लई दूरची गोष्ट, मी आवाज द्यायला म्हणून त्यांनी माझ्याकडं साधं मागं बी वळून पाहिलेलं नाही. म्हणजे नक्कीच त्यांच्या मनात लईच जादा राग आहे माझ्याबद्दल. नाही, काय बी झालं तरी त्यांचा राग मला आजच्याच घालवायलाच पाहिजे. असं म्हणत पूजा आता खोलीत येते आणि म्हणत असते, हे बघा दुष्यंत सरकार, वा वा वा, काय मस्त गरम गरम घमघमीत मी ह्यो पास्ता बनवला आहे तुमच्यासाठी. तुम्हासने आवडतोय ना ह्यो पास्ता लई. आज तुम्ही मस्त गरम गरम माझ्या हातचा पास्ता खाऊन तर बघा तुम्हासने लई आवडणार. मला ठाव आहे. अहो ते म्हणतात ना व की ते काय म्हणते ती भक्ती बरंच, हां, माणसाच्या मनात शिरण्याचा मार्ग ह्यो त्याच्या पोटातनं जात असतोय. मग बघा तुमचं मन माझ्यावरती नाराज आहे. मग त्या मनाला खुश करण्यासाठी मी उत्तम मार्ग शोधून काढलाय का नाही तो. अहो घ्या की. त्याबरोबर दुष्यंत कृष्णाला म्हणतो, कृष्णा आम्हाला नको आहे, प्लीज तू जा. त्यावर कृष्णा दुष्यंतला जास्त जबरदस्ती करायला लागते. मग दुष्यंत कृष्णावर चिडतो आणि म्हणतो, प्लीज गप्प बस ग जरा, प्लीज. बडबड करायला लागलीस की नॉनस्टॉप किती बोलतेस, थकत नाहीस का तू बोलून तुला कंटाळा येत नाही. आणि तुला जरी बोलून कंटाळा येत नसेल ना तरीही मला ऐकून कंटाळा येतो. त्यामुळे प्लीज स्टॉप दिस नॉनसेन्स. नको बडबड करूस माझ्यासमोर सारखी. काय तर म्हणे पोटातून वगैरे मार्ग शोधते. तुला माहिती आहे का सध्या मी किती स्ट्रेसमध्ये आहे, टेन्शनमध्ये आहे. तुला कळतं आहे का काही माझ्या मनात काय सुरू आहे ते. त्यावर कृष्णा म्हणत असते, अहो दुष्यंत सरकार, म्या फक्त तुम्हासनी खाऊन घ्या एवढंच बोलत होतो. तुम्ही माझ्यावर एवढं का कावायलाय. म्या तुमच्या आवडीचं काय केलं होतं. तुम्ही माझ्यावर नाराज होतासा म्हणून, माझ्यावर नाराज आहेसा म्हणूनच बोलायला आहे ना व माझ्याबरोबर हे असल्या भाषेत. अहो मग मी तुमचा राग घालवण्यासाठीच हे समज केलं आहे. यो बघा की इथं मी हसरा चेहरा बी काढला आहे. मला वाटलं होतं हे समज बघून तुमचा राग जाईल माझ्यावरचा, पण तुमचा राग जाण्याऐवजी माझ्यावर आणखीनच जादा वाढला आहे. काय झालं आहे काय दुसरं दुष्यंत सरकार, तुम्ही काय लपवायला आहे काय माझ्यापासनं. हे बघा जर काय असेल तर तुम्ही ते माझ्या संगत बोला. नाही म्हणजे मला मान्य आहे म्या अडाणी आहे, शिकलेली नाही, पर तरी बी म्हणजे काहीतरी मार्ग जरी नाही सांगू शकलो तरी तुम्हासने तुमचं मन मोकळं केल्यागत तर वाटेल की. बोला की काही झालं आहे काय, काही घडलं आहे काय. त्यावर आता दुष्यंतला आठवत असतं सगळं, पण दुष्यंत म्हणतो तू इकडनं प्लीज बाहेर जा. आणि मग तो दुष्यंत कृष्णाला खोली बाहेर काढतो आणि खोलीचा दरवाजा आतून बंद करून घेतो. कृष्णाला खूप वाईट वाटतं. त्याबरोबर आता हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. तुम्हाला काय वाटतं दुष्यंत आता नेमका काय निर्णय घेईल, तो कृष्णाला सोडेल का की पूजाला तो धडा शिकवेल, ते सगळं आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. त्याचबरोबर आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. चला तर मग आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.